हॅलो ट्रेडर्स. तर आज आपण निफ्टी 50 मध्ये एक लाईव्ह ट्रेड घेणार आहोत. तर जसं की आपण पाहू शकता, मी 5 मिनिट टाइम फ्रेम वरती चार्ट ओपन करून ठेवलेला आहे आणि आपल्याला या ठिकाणी दिसेल की एक झोन बनलेला आहे, सपोर्ट झोन. या ठिकाणी इथून आपण पाहिलं तर प्राइस अप साईडला गेलेली आहे. या ठिकाणी प्राइस इथून ओपन डिरेक्टली आज मार्केट ओपन झालेलं आहे अप साईडला आणि त्यानंतर मार्केट परत या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि इथून अपसाईडच्या तयारीत आहे. तर ही 5 मिनिटची जी कॅन्डल आहे ही क्लोज व्हायला काही सेकंद बाकी आहेत. एक 10:30 आसपास ही कॅन्डल क्लोज होईल आणि आपण ही कॅन्डल क्लोज झाल्यानंतर एक बाईंगसाठी ट्रेड घेणार आहोत. लॉंग पोझिशन. ही कॅन्डल क्लोज झाली की या ठिकाणी आपण ट्रेड घेणार आहोत. तर सध्याची जी चालू कॅन्डल आहे ती झाल्यानंतर थोड्याच वेळात ही कॅन्डल क्लोज होईल. तर ही कॅन्डल क्लोज झाली आणि या ठिकाणी आपण हा ट्रेड पंच करूया. तर आपलं जे टार्गेट आहे, टार्गेट असणार आहे जिथं मार्केटचं आज ओपनिंग झालं. हे टार्गेट थोडंसं मोठं आहे, पण ठीक आहे, काही हरकत नाहीये. पाहूया. आणि स्टॉप लॉस जो आहे, आताची जी कॅन्डल आहे, त्या कॅन्डलच्या लोच्या खाली आपण इथं स्टॉप लॉस लावणार आहे. आणखीन एक रिझन जर तुम्हाला सांगायचं झालं अप साइडला ट्रेड घेण्याचं, तर 15 मिनिट टाइम फ्रेम वरती आपण पाहिलं, तर आज मार्केट कंटिन्यू फॉल करते. सकाळपासून मार्केट फॉल करत आहे आणि मार्केटनी स्ट्रॉंग अशी रिट्रेसमेंट या ठिकाणी घेतलेली नाहीये. टार्गेट आपलं थोडंसं मोठं आहे, पण पाहूयात मार्केट कुठपर्यंत जातंय, कुठपर्यंत नाही ते. जर टार्गेट दिलं तर चांगलीच गोष्ट आहे. स्टॉप लॉस दिला तरी काही हरकत नाहीये. पाहूया आपण आपला ट्रेड कुठे जातोय ते. कॅन्डल तर निगेटिव्ह बनवत आहे, पण मार्केटने स्ट्रॉंग रिट्रेसमेंट तर दिलेली नाहीये आणि मार्केट सपोर्ट झोनवरती आलेलं आहे. बिअरिश कॅन्डल बनत आहे. 1 मिनिट टाइम फ्रेम वरती येऊयात आपण. 1 मिनिट टाइम फ्रेम वरती आपल्याला क्लिअर चार्ट पाहायला भेटेल. या ठिकाणी आणखीन एक निगेटिव्ह कॅन्डल बनत आहे. निगेटिव्ह कॅन्डल क्लोज झालेली आहे. वेट करूयात. मार्केट तर आपलं टार्गेट लगेच काही 5 किंवा 10 किंवा 15 मिनिटात देणार नाहीये. थोडंसं आपल्याला वेट करावा लागणार आहे. किंवा साइडवेजही जाऊ शकते, कारण आज मार्केट निफ्टी 50 ची आज एक्सपायरी आहे. वीकली एक्सपायरी. आज दिनांक आहे 9 जून 2026. 9 तारखेला एक्सपायरी असते. पाहूया आणखीन मार्केट कुठं जात आहे ते. सध्या तर मार्केट साइडवेज दिसत आहे आपल्याला. पॉझिटिव्ह कॅन्डल बनत आहे. इथे आपल्याला छोटसे ट्रेंड लाईन बनते. हा, ट्रेंड लाईन देखील या ठिकाणी बनत आहे. ही जर ब्रेक झाली तर स्ट्रॉंग होईल, पण आणखीन मार्केट ट्रेंड लाईन पर्यंत पोहोचलेलं नाहीये.
ऑन कॉस्टला आहे आपले मार्केट आता सध्या. टाइम फ्रेम वरती येऊयात. ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली ना, स्ट्रॉंग मार्केट अप साईडला जाऊ शकते. पाहूयात ट्रेंड लाईन ब्रेक होते का कसं. जसं की मी तुम्हाला याआधी सांगितलं, हा एक सपोर्ट झोन बनलेला होता. इथं मार्केटने सपोर्ट घेऊन या ठिकाणी सपोर्ट घेतला आणि ओपनिंग इथं दिलेली होती आज सकाळी. त्यामुळे आपण हा ट्रेड घेतलेला आहे. मार्केट इथे सपोर्टला आलं आणि एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनली. आणि दुसरं रिझन म्हणजे मार्केटने आज प्रॉपर वेने एक रिट्रेसमेंट घेतलेली नाहीये. कंटिन्यू फॉल करत आहे. त्यामुळे आता एक रिट्रेसमेंटची वेळ आहे. मार्केट चाललेलं आहे आपल्या दिशेने. टार्गेट तसं आपलं मोठं आहे. सांगू शकत नाही अचीव होईल की नाही. पाहूयात काय होते. ट्रेंड लाईन पर्यंत तर सध्या पोहोचलेलं आहे मार्केट. लेट्स सी. ट्रेंड लाईन टेस्ट केली. कदाचित तिथून फॉल येऊ शकतो. ते सांगू शकत नाही आपण, कारण या ठिकाणी आपण पाहू शकता इथं ट्रेंड लाईनला टेस्ट केलं फॉल आला, इथं ट्रेंड लाईनला टेस्ट केलं फॉल आला. या ठिकाणी येऊ शकतो किंवा ब्रेक होऊ शकते ट्रेंड लाईन. पाहूयात. जर फॉल आला तर आपला एसएल हिट होईल. जर ट्रेंड लाईन ब्रेक झाली तर अप साईडला जाईल मार्केट. पाहूयात. निगेटिव्ह कॅन्डल तर दिसते एक बनताना 1 मिनिट टाइम फ्रेम वरती. नाही. मार्केट ट्रेंड लाईन ब्रेक करत आहे असं दिसतंय या ठिकाणी. थोडस हायर टाइम फ्रेम वरती येऊयात. आय थिंक या ठिकाणी निगेटिव्ह कॅन्डल बनलेली आहे. ट्रेंड लाईन ब्रेक तर केली होती. लेट्स सी.
आणि ट्रेडर्स या ठिकाणी खूप वेळेच्या प्रतीक्षेनंतर आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. आपण सकाळी 11:30-12च्या दरम्यान ट्रेड घेतला होता आणि आता 3 वाजत आलेले आहेत आणि 3 वाजता आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. तर आपण या ट्रेडमध्ये पेशन्स शिकू शकतो. जेवढा आपण पेशन्स ठेवाल, तेवढं आपल्याला पुढे ट्रेडिंगमध्ये फायदाच होणार आहे. थँक यू.